पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे। या अनुषंगानं आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी व पत्रकारांची उपस्थिती होती। निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीची अधिसूचना 25 मे 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून 2026 आहे। अर्जांची छाननी 2 जून रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 जून 2026 निश्चित करण्यात आलेली आहे। तर मतदान 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होणार आहे। मतमोजणी 22 जून रोजी संपन्न होईल। तर आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या। परभणीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कथित भ्रष्टाचार, दलालांचा वाढता हस्तक्षेप, नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक तसंच विविध प्रलंबित प्रश्नांच्या निषेधार्थ आज संताप आंदोलन करण्यात आलं। आंदोलनकर्त्यांनी RTO प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केलं। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांचं जाळं सक्रिय असून सर्वसामान्य नागरिकांची कामं जाणीवपूर्वक अडकवली जात आहेत। वाहन परवाना, वाहन ट्रान्सफर, फिटनेस प्रमाणपत्र, फी टॅक्स, लर्निंग लायसन आदी कामांसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतोय। लोकशाही मार्गाने वारंवार निवेदनं आणि आंदोलनं करूनही प्रशासनानं दखल घेतली नसल्यानं संतप्त नागरिकांनी आज आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशाचा युवा भरकटलेला आहे असे केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ परभणी जिल्हा युवा सेनेच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये तीव्र आंदोलन करण्यात आलं। कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी युवा सेना शहर प्रमुख मानस कापसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. सिद्धार्थ हात्यांबरे यांनी उमेदवारीसाठी दावा केलाय। याबाबत त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना अधिकृत पत्र देत पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे। डॉ. सिद्धार्थ हात्यांबरे यांनी पत्रात नमूद केलं की ते अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाची विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत असून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहेत। परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी त्यांचा सातत्यानं संपर्क असल्याचंही त्यांनी म्हटलंय। गुडघ्यात वेदना, चालताना बसताना त्रास होतोय, गुडघ्यातून आवाज येतोय, सूज आहे किंवा वंगण संपत चाललंय। गुडघे बदलण्याची वेळ येईल अशी भीती वाटते का? आता काळजी करू नका। आयुर्वेदिक उपचारांनी मिळवा नैसर्गिक आराम। अनुभवी तज्ञांकडून मिळवा सुरक्षित आणि प्रभावी उपचार आणि अनुभवा आराम पहिल्याच दिवसापासून। बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र, रामकृष्ण नगर, तलाठी भवनच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। आजच संपर्क करा आणि वेदनामुक्त जीवनाकडे एक पाऊल टाका। सध्या अल निनो संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतीसमोरील आव्हानं लक्षात घेऊन कृषी विद्यापीठांनी या संदर्भात उपयुक्त व प्रभावी संशोधन करावं असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय व कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानं विद्यापीठाच्या 54व्या वर्धापन दिनानिमित्त 18 मे रोजी विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृह इथं आयोजित केलेल्या खरीप पीक परिसंवाद व कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाचं उद्घाटन कृषी मंत्री भरणे यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शुभेच्छा दिल्या। अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्रमणी होते, तर कार्यक्रमाला बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. पंजाब सिंग, महाराष्ट्र शासनाचे कृषी सचिव डॉ. परिमल सिंग यांनी शुभेच्छा पाठवल्या।
तर व्यासपीठावर महापौर सईद इक्बाल, माजी खासदार सुरेश जाधव, डॉक्टर राकेश आहिरे, डॉक्टर खिजर बेग, पूर्भा काळे, अनंत कदम, दौलत चव्हाण आदींची उपस्थिती होती. पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्या एका आरोपीवर पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर देशी दारू व एक ऑटो जप्त केलाय. या प्रकरणी संतोष देविदास केंद्रे याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949च्या कलम 65 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 मे रोजी पहाटे गुप्त माहितीच्या आधारे पिंपळदरी पोलिसांनी आंतरवेली दैठणा रोडवर सापळा रचला होता. त्यावेळी संशयित ऑटो थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारूच्या बाटल्यांची अवैध वाहतूक होत असल्याचं आढळून आलं. या कारवाईमध्ये 180 mlच्या 240 काचेच्या बाटल्या आणि 90 mlच्या 200 प्लास्टिक बाटल्या असा एकूण देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसंच MH22 N3614 क्रमांकाचा ऑटोही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यामध्ये एकूण 77,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सेलूच्या गायत्री नगरात घडलेल्या आदित्य प्रधान खून प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही फरार असून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी प्रधान कुटुंबीय तसंच जखमी आनंद ढोले यांच्या कुटुंबियांनी पोलीस उपाधीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 16 एप्रिल रोजी गायत्री नगर परिसरात किरकोळ वादातून चाकू हल्ल्याची घटना घडली होती. या घटनेमध्ये आदित्य प्रधान व आनंद ढोले हे दोघं गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान आदित्य प्रधान यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र मुख्य आरोपी अशोक पायकराव याच्यासह कविता पायकराव व सीमा ढगे हे अद्यापही फरार असल्याचं निवेदनात नमूद केलं आहे. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं तिरुपती, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि नांदेड दरम्यान विशेष एकमार्गी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या 1.3 पट भाडेदरानं चालवण्यात येणार असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. तिरुपती नांदेड विशेष गाडी मंगळवार 19 मे रोजी तिरुपती येथून रात्री 9:10 सुटणार असून रेणीगुंटा, कडप्पा, गुंतक्कल, रायचूर, सिकंदराबाद, निजामाबाद, बासर आणि मुदखेड मार्गे 20 मे रोजी दुपारी 3:10 नांदेड इथे पोहोचेल. या गाडीमध्ये 22 डबे असणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस नांदेड ही विशेष गाडी 20 मे रोजी दुपारी 12 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि पूर्णा मार्गे प्रवास करून त्याच दिवशी रात्री 11:50 नांदेड येथे पोहोचेल. या गाडीमध्ये 11 डबे असणार आहेत. नांदेड तिरुपती विशेष गाडी ही 21 मे रोजी सायंकाळी 4:45 नांदेड येथून सुटणार आहे. या गाडीमध्ये 18 डबे उपलब्ध असणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं देण्यात आली आहे. शांतिदूत सेवाभावी संस्थेच्या वतीनं रेल्वे स्थानकावरील प्रवाशांसाठी मोफत फिल्टरचं शुद्ध आणि थंड पाण्याची सोय करण्यात आली असून या सेवेचं उद्घाटन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते आज करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतिदूतचे संस्थापक अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर दिनेश भुतडा, अण्णा कंची, वसंत जाधव, विजय वैद्य, शेख सरफराज, अरुण गायकवाड आदींची उपस्थिती होती. परभणी येथील जगद्गुरू फलसिद्ध स्वामी सेवाश्रम इथं परभणी जिल्हा जंगम समाज मेळावा, राष्ट्रीय जंगम समाज संघटना व परभणी जिल्हा शाखा याच्या संयुक्त विद्यमानं 17 मे रोजी 11 वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमात रक्तदान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, बालविकास व संगोपन, धोंडे जेवण, उद्योग व आध्यात्मिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम आणि परभणी जिल्हा वधूवर नोंदणीसह संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक श्री गुरु षडब्रह्म 108 सिद्धी चैतन्य शिवाचार्य महाराज साखर खेरडा हे अध्यक्ष होते. तर अध्यक्षस्थानी श्रवण जंगम. तर प्रमुख पाहुण्यांमध्ये मनोहर भोळे, विशाला पट्टणम, मिलिंद वालवाडकर, चंद्रशेखर हुंडेकरी, त्र्यंबक पटवेकर, त्र्यंबक स्वामी कपाळे, बसवराज स्वामी, राजकुमार मठपती, श्रीशैल्य स्वामी, संगमेश्वर स्वामी, सुनील कबाडे, अरुण पेडगावकर आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.